नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल JK अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। 25 फेब्रुवारी 2026 रोजी शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या अंतर्गत एक महत्त्वपूर्ण राजपत्रक प्रकाशित करण्यात आलं। तर या राजपत्रकाच्या माध्यमातून जे शिक्षकेतर पदे आहेत तर त्या पदासंदर्भाची जी काही एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल, पात्रता असेल तर ती आता रिवाइज करण्यात आली आहे। आगामी काळामध्ये शिक्षक पात्रता असेल किंवा जी काही शिक्षकेतर पदे आहेत तर त्या शिक्षकेतर पदासंदर्भाची भरती प्रक्रिया आता लवकरच सुरुवात होणार आहे। आजच्या वर्तमान पेपरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षकेतर पदासंदर्भाचं टेंडर सुद्धा निघालेलं आहे। म्हणजे शिक्षकेतर पदे लवकरच भरली जाणार आहेत। तर त्यामध्ये कोणकोणती पदे आहेत, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं त्या पदासाठी कोणते विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर या ठिकाणी पहा, शालेय व शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत ही अधिसूचना आहे। तर या अधिसूचनेनुसार जो काही नियम किंवा मसुदा आहे तर त्या मसुद्यामध्ये जे काही सेवा प्रवेश नियम आहेत तर ते सेवा प्रवेश नियम या ठिकाणी बदलण्यात आलेत। तर त्यानुसार या ठिकाणी कशा प्रकारची शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर जे शिक्षकेतर पद आहेत ते शिक्षकेतर पदामधलं जे पहिलं पद आहे कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक या पदासाठी तुमच्याकडे कोणत्याही शाखेची जर पदवी असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहेत। सोबतच तुम्हाला मराठीचं 30 टायपिंग सर्टिफिकेट आणि इंग्रजीचं 40 टायपिंग सर्टिफिकेट हे दोन्ही सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। दोन्हीपैकी एक असेल तरी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता। म्हणजे काय, तर तुमचं एनी ग्रॅज्युएशन प्लस 30 मराठी किंवा 40 इंग्रजी या अशा प्रकारचं तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्ही वरिष्ठ लिपिक या पदासाठी शिक्षकेतर पदासाठी म्हणजे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शाळा जे आहेत तर त्या शाळेमध्ये जे जागा येणार आहेत तर त्या जागेसाठीची ही भरती प्रक्रियेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर या ठिकाणी दुसरा आहे वरिष्ठ लिपिक। वरिष्ठ लिपिकसाठी या ठिकाणी त्यांनी हे जे पद ठेवलेलं आहे तर ते पदोन्नतीमध्ये ठेवलं आहे। 100% हे पदोन्नतीमध्ये भरलं जाणार आहे, म्हणजे सरळ सेवेच्या माध्यमातून हे पद भरलं जाणार नाही। त्यानंतर या ठिकाणी पहा प्रमुख लिपिक, प्रमुख लिपिक सुद्धा हे पदोन्नतीच्या माध्यमातून म्हणजे या ठिकाणी जे प्रमोशन असेल तर 3 वर्षांहून अधिक जी काही सेवा असेल तर त्या सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रमुख लिपिक हे सुद्धा पद भरलं जाणार आहे। त्यानंतर ग्रंथपाल, ग्रंथपाल लायब्ररियन या पदासाठी तुमच्याकडे या ठिकाणी पहा ग्रंथालय विज्ञाते म्हणजे लायब्ररी सायन्स मधलं तुमचं बिलीफ झाला असेल, बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स असेल किंवा बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स इन्फॉर्मेशन सायन्स असेल, ही जर तुमच्याकडे जर पदवी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। किंवा मान्यताप्राप्त संस्थेच्या ग्रंथालय विज्ञान म्हणजे लायब्ररी सायन्स विषयाच्या पदविकेसह या ठिकाणी विद्यापीठाची कोणत्याही शाखे जर तुम्ही पदवी धारण करत असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। म्हणजे लायब्ररी सायन्ससाठी या ठिकाणी त्यांनी 2 अटी दिल्या आहेत। तर पहिली अट कोणती आहे, तुमच्याकडे जर बिलीफ असेल, बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स असेल तर फॉर्म भरू शकता किंवा बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हे जरी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। किंवा हे जर तुमच्याकडे नसेल, जर तुम्ही फक्त लायब्ररी सायन्समधला जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तो डिप्लोमा आणि तुमचं जर एनी ग्रॅज्युएशन कोणतं झालं असेल तर तुम्ही ग्रंथपाल या पदासाठी फॉर्म भरू शकता। त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी जर तुम्ही सायन्समधून जर 12वी पास झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी शिक्षकेतर पदामध्ये जे काही जागा येणार आहे संस्थेवरच्या त्या संस्थेसाठी या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे। त्यानंतर शिपाई या पदासाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जर तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला या ठिकाणी शिपाई या पदासाठी फॉर्म भरता येणार आहे। तर अशा प्रकारे माध्यमिक शाळा असतील त्यानंतर उच्च माध्यमिक शाळा असतील या शाळेमध्ये एकूण 6 पदासंदर्भाची भरती प्रक्रिया या ठिकाणी लवकरच राबवली जाणार आहे। त्या संदर्भातचा कालचा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला होता। त्यावर रयत शिक्षण या ठिकाणी प्रोसेस सुद्धा सुरुवात केली आहे। टेंडर सुद्धा एका कंपनीला देण्यासाठी त्यांनी टेंडर सुद्धा काढलेला आहे। लवकरच ही पदभरतीची परीक्षा किंवा पदभरती सुरुवात होणार आहे। यासाठी या संदर्भात जर अधिक काही प्रश्न हवे असतील किंवा प्रश्न जर तुम्हाला जर विचारायचे असतील, आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर 9921 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता। अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना सुद्धा नक्की व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होईल। धन्यवाद, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र।